वाव, काय झणझणीत तरी आणि असा मस्त तरीवाज रस्सा आहे. तर पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना. हो, कारण हा आहे मासवडीचा रस्सा आणि आज आपण याचीच रेसिपी पाहणार आहोत. भारतातील सगळ्यात प्रसिद्ध अशी आणि माळकरी किंवा नॉनव्हेज खाणारे कुणी असो, ही रेसिपी आवडीने खाल्ली जाते आणि आपली मराठमोळी रेसिपी आहे. त्यामुळे हल्ली मासवाडी अगदी लग्न कार्यात, हळदीला किंवा एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुद्धा बनवली जाते. तर पाहूया आपण रेसिपीमध्ये काय काय सामग्री वापरली व ती किती प्रमाणात वापरली आणि किती लोकांची आहे याचं प्रमाण मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तर ते तुम्ही चेक करावं. या रेसिपीसाठी आपल्याला खोबरं, शेंगदाणे तसंच तीळ, सफेद तिळाचा वापर केला जातो. भरपूर प्रमाणात कांदा आणि लसणाचा वापर केला जातो व इतर अनेक मसाले असतात ते मासवडीसाठी वापरले जातात आणि आमटीसाठी सुद्धा आपण भरपूर सारे वेगवेगळे मसाले काढलेले आहेत. आणि प्रामुख्याने म्हणजे ही मोठ्या प्रमाणात केलेली रेसिपी आहे. म्हणजे या रेसिपीमध्ये जवळजवळ तुमचं 80 लोक जेवू शकतात एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रेसिपी केलेली आहे. ही एका कार्यक्रमासाठी केलेली आहे, त्यामुळे त्यानुसार याचं प्रमाण आहे. तर चला तर मग ते प्रमाण आपण कसं घेतले ते पाहूया. मी यासाठी 1 किलो खोबरं, 1 किलो शेंगदाणे आणि 1 किलो सफेद तीळ वापरलेत. तर खोबरं किसून मंद आचेवर भाजून त्यानंतर हाताने असं ते कुस्करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर कुस्करलं की आपोआप ते बारीक होतं. तर याप्रमाणे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर तीळ भाजून ते सुद्धा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे. शेंगदाणे मंद आचेवरती भाजून त्याचे टरपलं काढायचे आणि ते सुद्धा जाडसर वाटून घ्यायचे आणि हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे. तर आता यामध्ये कुस्करलेलं खोबरं, त्यानंतर जाडसर वाटून घेतलेले शेंगदाणे, जाडसर प्रमाणात वाटून घेतलेले तीळ हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आणि आता यावर आपण घालणार आहोत मसाले. तर मसाल्यांमध्ये काय काय घेतले ते पाहूया. मसाल्यांमध्ये आपल्याला याला रंग येण्यासाठी घालायची 1 चमचा हळद, त्यानंतर 2 चमचे धनापूड आणि 1 चमचा खडा मसाल्याची म्हणजे गरम मसाल्याची पावडर. त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मिरची घालायची. ती तुमच्या आवडीने तिखट किती करायचं आहे त्यानुसार घाला. इथे मी जवळजवळ 3 ते 4 चमचे घातली आहे, कारण कांद्यामुळं तिखटपणा कमी होतो, त्यामुळे मी मिरचीचा वापर इथे जास्त केलेला आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर इथं घातलेली आपण. आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण मिश्रण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे याला एक छान अशी चव येते. यानंतर आपल्याला यामध्ये कांदा परतून घालायचा आहे आणि लसणाचा वापर करायचा आहे. तो कांदा कशा प्रमाणात परतवला पाहिजे हे पाहून घ्या. आता आपण हे मिश्रण मिक्स करून थोड्या वेळ बाजूला ठेवूया. तर या मासवड्या आपण 80 लोकांच्या बनवणार आहेत. यासाठी मी सर्व प्रमाण 1-1 किलो घेतले, म्हणून यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे तो 3 किलो. इथे आपल्याला कांदा चौकोनी आणि एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. जसं आपण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याचप्रमाणे बारीक कांदा आपण इथे चिरून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतवताना काय काळजी घ्यायची तेही मी तुम्हाला सांगणारच आहे, पण यासाठी आपण लसूण किती वापरला आहे तेही पाहूया. कारण कांदा आणि लसूण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे असतं. तर लसूण इथे आपण जवळजवळ 1.5 पाव वापरलेला आहे. अर्धा किलोला थोडासा कमी घेतलेला आहे. तर तोही गावठी लसूण आहे आणि याला भरपूर प्रमाणात वास असतो. लसूण बारीक वाटून घ्यायचा आहे. आता आपण कांदा परतून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणारे तेलसुद्धा थोडेच प्रमाणात टाकायचं आहे. कांदा परतवताना आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे. मंद आचेवरती हा कांदा आपल्याला जळू न देता शिजून घ्यायचा आहे, याला चांगला लालसर होईपर्यंत. तो शिजवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की तो फास्ट गॅसवरती आपल्याला परतून जाळायचा नाही. मंद आचेवरती अगदी झाकण ठेवून तुम्ही या कांद्याला परतून घेतलं तरीसुद्धा चालतं. आणि याला पूर्ण आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे. हा कांदा परफेक्ट कसा झाला हे तुम्हाला कसं समजणार, तर यासाठी तो थोडासा खाऊन पाहायचा. जेव्हा कांदा तुमचा परिपूर्ण शिजला जातो तेव्हा तो चटचट लागत नाही आणि मासवडीचा कांदा हा
टच न लागता एकदम सॉफ्ट लागला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला तो कांदा एकदम लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता यासाठी आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर लागणार आहे, तर तीही आपण चिरून घेतली. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा चांगला परतून झाला की कांदा गरम आहे तेव्हाच वाटलेला लसूण यामध्ये मिक्स करून घ्यायचा. म्हणजे काय होतं, त्या लसणाचा वासही जात नाही आणि गरम याच्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स होतो. आपण कांद्यामध्ये परतवताना थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे कांदा लवकर शिजलाही जातो आणि त्याची चवसुद्धा छान उतरते. तर आता आपण लसूण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता लसूण यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आपण आधी जे मसाले मिक्स करून ठेवलेत त्यामध्ये आता हा कांदा आपण घालून घेऊया. येथे मसाला भरपूर प्रमाणात असल्यामुळं मी याचे 2 भाग करून घेतले आणि कांद्याचे सुद्धा 2 भाग करून घेतले. वेगवेगळ्या भांड्यात घेतल्यामुळं आपल्याला मिक्स करायला ते सोपं जाईल, कारण मसाला इथे जास्त प्रमाणात आहे म्हणून मी असं केलेलं आहे. तुमचा जेव्हा घरगुती मसाला असतो तेव्हा तुम्ही हे डायरेक्ट करू शकता. आता आपण हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला आणि कांदा सर्व मसाले त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीने मिक्स केले मी. आता आपल्याला मासवडी करण्यासाठी त्याचं बेसन तयार करावं लागतं, तर ते कसं करतो आपण ते पाहूया. यासाठी एका टोपामध्ये मी तेल घातलं आहे, जिरीची फोडणी दिली, त्यामध्ये वाटलेला लसूण घालायचा आहे आणि यामध्ये मिरची पावडर, थोडंसं हिंग आणि हळद घालायची आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीरसुद्धा घालायची आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर 2 किलो आपण बेसन पीठ घेतले, त्याला 3 लिटर पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि याचं आधण आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला बेसन यामध्ये घोटून हे बेसन तयार करावं लागतं. तर ते आपण आता व्हिडिओमध्ये पाहूया. तर पाण्याला आता छान उकळी आणायची आहे आपल्याला. तर यामध्ये आपण 3 लिटर पाणी घालून घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा घातलं आहे. एकीकडं बेसन चाळून घेतले म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही आणि उकळी आल्यानंतर बेसन आपल्याला या पाण्यामध्ये असं व्यवस्थित हटून घ्यायचं आहे. याला हटून घेण्याची प्रक्रिया बोलतात. हे लाटण्याने किंवा मोठ्या चमच्याने तुम्ही हटून घेतलं तरी चालेल. फक्त काळजी आपल्याला एवढीच घ्यायची, ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे आणि आपल्याला या बेसन हलवताना गुठळ्या होऊन नाही द्यायच्या. मिठाचं आणि मिरचीचं प्रमाण बरोबर घ्यायचं आहे. तर आता या पद्धतीने आपल्याला हे हटून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान मिक्स झालं की मग याच्यावर आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर हे बेसन शिजून द्यायचे चांगलं, म्हणजे आपल्या वड्या बनताना सॉफ्ट बनतात आणि त्या तुटत नाही. तर इथे आपलं पूर्ण पीठ यामध्ये घालून झालेलं आहे आणि आधी आम्ही लाटण्याच्या साहाय्याने ते हटलं आणि नंतर मोठ्या चमच्याच्या साहाय्याने त्याच्या गुठळ्या सगळ्या अशा व्यवस्थित फोडून घेतल्या. त्यामध्ये मीठ मिरची यावेळेस तुम्ही तपासून पाहू शकता, खारट आळणी, म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे ते वाढवताही येतं. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची किंवा आळणी झाले असेल तर मीठ या प्रोसेसला तुम्ही वाढवू शकता, किंवा खूप घट्ट झालं असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी मिक्स करायचं आहे, वरून छान अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे पीठ आपल्याला असं शिजून घ्यायचं आहे. यानंतर प्रोसेस सुरू होते ती वडी थापण्याची. तर यामध्ये सुद्धा 2 पद्धत आहे. तुम्ही कपड्यावर ही वडी थापू शकता किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर ही वडी थापू शकता. तर इथे आपल्याला एक असा प्लेन कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, तो ओला करून घ्यायचा आहे. त्यावर गरम गरम हे बेसन घालायचं आहे. आपण तयार केलेला मासवडीचा मसाला घालायचा आहे. मस्त त्यावर कोथिंबीर घालायची आहे आणि छान थापून घ्यायचं आहे व वडी वळून ती वडी अशी बनवून घ्यायची आहे. तसंच प्रोसेस आपल्याला प्लॅस्टिकच्या कागदावर सुद्धा करायची आहे. तर तुम्हाला जी प्रोसेस सोपी जाईल त्या पद्धतीने ही मासवडी आपल्याला थापून घ्यायची. तर इथं अशा आम्ही ऑर्डरच्या असल्यामुळे मोठ्या मोठ्या वड्या थापून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला या पूर्ण वड्या पहिल्या बनवून घ्यायच्यात आणि त्यानंतर त्या कटिंग करायच्यात. थंड झाल्यावर याची कटिंग व्यवस्थित होते. गरम असताना वडी कापू नका, नाहीतर मग ती फुटली जाईल. थंड झालं की त्यानंतरच वड्या आपल्याला कट करून घ्यायच्यात. तर आता इथे भरपूर साऱ्या वड्या आम्ही बनवून घेतलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता. कारण जवळजवळ आपल्याला 80 लोकांचं म्हटलं तरी अगदी 2-2 वड्या म्हटलं तरी जवळजवळ 160 वड्या आपल्याला पाहिजे होत्या.
पण आपण इथं जास्त प्रमाणात वड्या बनवलेल्या आहे. आता आपण वड्या कापून घेऊया, त्या कशा कापतात तेही पहा. तर याच्यात सुद्धा 2 पद्धती असतात. तुम्ही क्रॉस कटिंग केली तर वडीचा मसाला एकदम छान दिसतो. सरळ जर कापली तर थोडीशी वडी दिसायला आकार फक्त वेगवेगळे बनतात. तर तुम्ही त्यासुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे वडी करायची. आता ही आपण क्रॉस कटिंग केलेली आहे. इथे वडीचा आकार पाहू शकता, खूप छान झालेला आहे आणि एकसारख्या वड्या आपण कापलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपली मास वडी तयार झालेली आहे. आता कटिंग करून जे वड्यांचे तुकडे पडतात साईडचे, त्याचासुद्धा आपण वापर करणार आहे. त्या तुम्ही खायला वापरू शकता किंवा याचा वापर आपल्याला आमटीमध्ये करायचा आहे. आता आमटीसाठी काय काय मसाले घेतले ते पाहूया. यासाठी आपण घेतलेला आहे, आपण यासाठी भाजलेला कांदा वापरलेला आहे, त्यानंतर खोबरं वापरलेलं आहे, लसणाचा वापर केला आहे, धना पावडर, मिरची पावडर आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे मसालेसुद्धा यामध्ये घातलेले आहेत. हळद वापरलेली आहेत, कांदा लसूण मसाला यामध्ये वापरला आहे आपण. त्यानंतर संडे मसाल्याचा वापर केलेला आहे आणि आपण यामध्ये मटण मसालासुद्धा वापरलेला आहे. तर असे भरपूर सारे छान आणि खडा मसाला पण आपण याच्यामध्ये वापरलेला आहे. हे फोडणीसाठी आपण वापरणार आहोत. तर जाडसर प्रमाणात लसूण आणि खोबरं वाटून घेतले. आपण फोडणी पाहूया. सगळ्यात प्रथम आपण खडा मसाला टाकला आहे, त्यामध्ये तमालपत्र, थोडंसं लवंग, मिरी आणि दालचिनीचा वापर केला आहे. तर हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला यावर घालायचं आहे आलं आणि लसूणची पेस्ट. तर तीसुद्धा आपण करून घेतलेली आहे. तर आता यामध्ये आपण आलं लसूण घालूया आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. आता आपण आलं आणि लसूण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतले. आता यावर घालायचं आहे आपल्याला खोबरं आणि लसणाचं वाटण. तर हे खोबरं आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा चांगलं परतून घेतले आणि यावर आता आपल्याला घालायचे मसाले. तर आपण यामध्ये घातली आहे हळद, थोडंसं हिंग आणि जे आपण मसाले काढले, संडे मसाला, प्रवीण मसाला, मटण मसाला, मिरची पावडर, तसंच धनापूड, असे सर्व प्रकारचे मसाले ह्या तेलावर छान परतून घ्यायचे. त्यामुळे आपल्या ग्रेव्हीचा रंग असा छान लाल आणि तरी येते याला मस्त आणि टेस्टसुद्धा खूप अप्रतिम होते. आता मसाले परतून झाले का थोड्याशा प्रमाणात आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता हे कांदे आपण आहारावर भाजून वाटण केलेले आहे, त्यामुळे याचा असा छान काळा रंग आलेला आहे. यामुळे आमटीचा रस्सा खूप अप्रतिम चवीचा होतो. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करा. आता मसाले चांगले आपले परतून झाले की त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातले. यानंतर आपण बाजरी भाजून आणि थोडंसं तांदूळ भाजून त्याचंसुद्धा आपण वाटण केलेलं आहे. चवीपुरतं मीठ घातले आणि आता पाणी गरम करून यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे आपल्या रस्स्याची जी तरी असते त्याची चव उतरत नाही आणि रंगही उतरत नाही. त्यामुळे पाणी गरम करून घालायचं आहे. तर आता अशा प्रकारे आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर ही तरी आपल्याला शिजून द्यायची आहे. म्हणजे ही ग्रेव्ही आपल्याला शिजून द्यायची. त्यामुळे अशी छान तरी या रस्स्याला येते आणि खूप म्हणजे खूप टेस्टी बनते. तर अशा प्रकारे आपली आता ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि या ग्रेव्हीसोबत आपण केल्यात छान बाजरीच्या भाकरी. कारण मासवडीबरोबर बाजरीच्या भाकरी खूप अप्रतिम चव लागते. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आपली ग्रेव्हीही तयार झालेली आहे, मासवडीसुद्धा तयार झाली, बाजरीच्या भाकरी तयार झाल्यात आणि सोबत आपण इंद्रायणी तांदळाचा भातसुद्धा केलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ही मराठमोळी रेसिपी नक्की ट्राय करा. असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना नमस्कार आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.